तेरी आई माझ्या लेकाच्या जीवाची भीक मागते मी तुझ्यापुढे. माझ्या लेकाला शुद्धी होणार नाही. माझी हा काय तेरी आई. गोंधळ आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो. भवानी 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 बसली ओठी गळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी. दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो. गावली 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 मुळमायेची मुळी आम्ही अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी. भोला अंबाबाईचा रेणुका देवीचा एकविराईचा यादी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोलांबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा. डॉक्टर साहेब बरं आहे ना माझं सत्या? भेटू शकतो का मी त्याला? मला सांगा वाघमारे कोण आहे तो? सत्याच्या मिसेस. पण त्याने भेटला कशा पण विचारताय तुम्ही इथं? त्या जर सत्यासमोर आल्या तर सत्या नक्कीच बरा होणार आणि पहिल्यासारखं बोलू लागेल. पटकन रिकव्हरी होईल त्याची. हो डॉक्टर साहेब, त्या पूर्वीमुळेच माझ्या सत्याची अवस्था झाली बघा. उलट ती समोर आली का नाही तर त्याला त्रासच होईल. मला नाही वाटत सत्याला काही त्रास होईल. डॉक्टर साहेब मी त्यांना बोलवून घेतो, तुम्ही पुढची तयारी करायला घ्या. ठीक आहे, त्यांना लवकर बोलवून घ्या. ओके बळवंत तू पटकन जा आणि मंजूला बोलवून घे. बलम्या थांब. अजिबात जायचं नाही तिला आणायला. ज्या पुरीमुळे माझा एक मरता मरता बसला त्या पुरीला अजिबात समोर उभं करणार नाही मी सत्याच्या. माया अगं डॉक्टर सांगताय तर आपल्याला मंजूला इथं आणावंच लागेल ना. आणि सत्याही सतत तिचंच नाव घेतोय. उचित कर घेऊ ते किती नाव घ्यायचंय ती, पण मी तिला अजिबात तिथं थारा देणार नाही. अगं मम्मी काय करतेस तू ही?
अगं वाघमारे मॅडमचा राग जरा बाजूला ठेव, आता तू सत्याचा विचार कर फक्त. अरे त्याचा विचार करूनच नाही म्हणते मी. ती समोर आली ना तर सत्याला त्रासच होईल. ती काही नाही, अजिबात तिला समोर आणायचं नाही म्हणजे नाही. बलम्या कुठे जातोयस? वाघमारे मॅडम नानाला. सांगितलं ना तुला, तिला आणायचं नाही म्हणजे नाही. मम्मी माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. ठीक आहे, तुला आणायचं ना तिला, हा. पण तीही आल्यावर तिचं पुढं काय होते का नाही ती फक्त बघत राहा. मम्मी तुला काय करायचं ती कर, पण मला आता सत्याचं बरं होणं लय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी वाघमारे मॅडमचं काय, दुश्मनाचं पाय बी धरायला मी तयार आहे. काय जाधव, काय वाटतंय तुम्हाला? पत्रकारांना काय उत्तर द्यायचं आपण? सर, आत्ताची परिस्थिती पाहता तुम्ही जर माझं ऐकणार असाल ना तर आता थोडं नमतं घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे सर कसं आहे ना की सत्यजित सुर्वे बाबतीत साताऱ्याचे लोक खूप हळवे आहेत आणि त्याला काही झालं ना तर ते शांत बसणार नाही. मग त्यांनी शांत राहावं म्हणून काय करायला पाहिजे आपल्याला? बोला बोला, सांगा काहीतरी. बाहेर पत्रकार जमलेत. सर मला काय वाटतं, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जर लोकांची मागणी असेल तर आपण वाघमारेंना सस्पेंड करायला हवं. नाही, अजिबात नाही. वाघमारेंना सस्पेंड करणं मला योग्य वाटत नाही. वाघमारेंना सस्पेंड करण्याची मागणी लोकांची नाहीये, मायाताईंची आहे. बरोबर आहे सर. अहो, त्यांनीच भडकवलंय लोकांना. मगाशी त्यांनी स्वतः इथे येऊन मला धमकी देऊन गेल्यात. काय? हो, पण त्यांच्या दबावाखाली येऊन आपल्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी मी देणार नाही. पण सर मला सांगा, लोकांचं काय करणार आहोत आपण? हे बघा, काही झालं तरी लोक शांत बसणार नाही आणि त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना आपल्याला. सर म्हणजे बघा, मला असं वाटतंय की फक्त लोक शांत व्हावेत, परिस्थिती थोडी शांत व्हावी म्हणून अगदी थोड्या वेळासाठी आपण वाघमारेंना सस्पेंड करूयात आणि नंतर परिस्थिती शांत झाली की आपण त्यांना ड्युटी जॉईन करायला सांगू ना. म्हणजे आपणच आपल्या सहकार्यावर विश्वास दाखवायचा, हो ना जाधव? हो, वाघमारेंनी आपल्या समोर आदर्श उभा केलाय. हो, कायद्यापुढे सगळे समान असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय. आणि वाघमारेंवर जर कारवाई केली तर बाकीचे अधिकारी प्रामाणिकपणे काम करायला घाबरतील. सर तुम्ही म्हणताय ते सगळं 100% पटतं. इनफ. वाघमारेंवरती कसलीही कारवाई केली जाणार नाही, त्यांना सस्पेंड केलं जाणार नाही, हे मी ठरवलंय. त्यांना ज्या कामासाठी साताऱ्यामध्ये आणले ते काम त्या चोख करतायत. दॅट्स ऑल. आपण बाहेर सगळे पत्रकार जमले, त्यांना काय सांगायचं सर आपण? चला, मी बघतो काय उत्तर द्यायचं ते. लेट्स गो. चला. बसा. विचारा काय विचारायचं ते. सत्यजित सुर्वे यांच्या तब्येतीत अजूनही सुधारणा झालेली नाही. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशा वेळी प्रकरण चिघळलं तर कशा प्रकारे हाताळलं जाणार आहे? हे बघा, तो आमचा प्रश्न आहे आणि तो कसा हाताळायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आमचं डिपार्टमेंट त्यासाठी सक्षम आहे. महिला प्रदेशाध्यक्ष आणि सत्यजित सुर्वेंच्या आई मायाताई सुर्वे यांनी थेट पोलिसांवर काही आरोप केले आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून सत्यजित सुर्वेंचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांचा आहे. हे बघा, हा अतिशय चुकीचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये योग्य तीच कारवाई केली गेलेली आहे. पण वाघमारे सत्यजित सुर्वेंच्या पायाला किंवा हाताला गोळी मारू शकल्या असत्या, पण त्यांनी थेट छातीजवळ गोळी मारली आहे, असं का? हे बघा, त्यावेळेला परिस्थितीच अशी तयार झाली होती की इन्स्पेक्टर वाघमारेंना विचार करायला वेळच मिळाला नाही. आणि त्यावेळेला वाघमारेंनी जर गोळी चालवली नसती तर सत्यजित सुर्वेंनी तात्यासाहेब मोहितेंचा जीव घेतला असता. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे या अतिशय कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर आहेत आणि आमच्या डिपार्टमेंटला त्यांचा अभिमान आहे. आमचं संपूर्ण डिपार्टमेंट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि समाजाला अशा अधिकाऱ्यांची निश्चितपणे गरज आहे. म्हणजे आता कायदा पाळण्यासाठी कायदा मोडण्याचा नवीन पायंडा रचणार आहात का तुम्ही? पण यामुळे तुमच्या कायद्याच्या रक्षकांमध्ये चुकीचा पायंडा पडेल असं वाटत नाहीये का तुम्हाला? पण पोलिसांनी जर आपलं कर्तव्य बजावलं नसतं तर समाजामध्ये चुकीचा पायंडा पडला असता, असं नाही वाटत तुम्हाला?
समाजात आज कायद्याचा धाक हवा की गुंडांचा हे तुम्ही ठरवा. थँक्स. नो मोर क्वेश्चन्स प्लीज. कधीच नाही चुकली ग तुझ्या या भक्तांची वारी, साऱ्यांची माथी चुकली ग आई तुझ्याच दरबारी. आज उधळू दे लावू विजयाचा, आज उधळू दे लावू विजयाचा. तू जगताची कैवारी विस्तारी उद्धारी आदि माया ग अंबे. सांगावाला या सांगावाला या सांगावाला या 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 अंबे. दुष्टांना गाडाया दयाच अखंड भक्ती, असुरांना पाडाया ते लाख हातांची शक्ती. तूच धावून ये घे लेकराचा, आज आभाळात हुंकार तुझ्या नावाचा घुमलाय अंबे. सांगावाला या सांगावाला या सांगावाला या अंबे. कमालबाई मुलीची देवीच्या दर्शनासाठी गुडघ्यावर चालत आली. मला असं वाटतंय देवीचा अवतार आहे ह्यो, नाहीतर आपल्यासारख्या साध्या बाय असते जमतंय वे असं. अगं ए पोरी, पाणी देऊ का तुला? कसलं ऊन आहे, अजून लय पायऱ्या चढायच्या आहेत तुला. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. पोलीस प्रशासनाने इन्स्पेक्टर वाघमारे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिलेला असून सत्यजित सुर्वे यांना दोषी ठरवलं आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर लोकांकडून शंका दर्शवल्या जात आहेत. आई अगं कुठं गेली असेल का दीदी? तिचा फोन पण लागत नाहीये. तेच तर, बाहेर जाताना सांगून बी गेली नाही कुठं जाते ते. मला काय तिची लई काळजी वाटायला लागली ग. आव सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, मेहुणी बाई येतील परत. तुम्हाला काळजी करायचीच आहे ना, तर तुमच्या जावायची करा, कारण की तो काय मला परत येईल असं वाटत नाही बघा आता. काही म्हणा तुम्ही. असं का बोलताय? असं का बोलताय म्हणजे? मग कसं बोल? अगं बघ बघ, त्याने कशी वरची वाट धरली. आता त्याच्या 13वाला मी पोट भर जेवणार बघ. ए, बुंदीचे लाडू आहेत बरं का. ओ, सत्यादाजींबद्दल वाईट साईड बोलायचं नाही. आणि जर तोंडातून चांगले शब्द काढता येत नसतील तर तोंड बंद ठेवायचं.
नेहमी सत्यादाजींच्या वाईटावरच टपून बसलेले असताय. त्याला बोललं तर तुला का झोमता एवढं? अगं त्याने ज्यावेळेस मला मारलं त्यावेळेस तुला राग यायला पाहिजे होता. तू जाऊन त्याची कॉलर धरून त्याला विचारायला पाहिजे होतं. ते केलं कुणी? मेहुणीबाई. आता तर मेहुणीबाईनं चांगलीच खोड जिरवली बघ याची. आता फक्त मी त्याच्या जाण्याची. आमरे वाघमारे मॅडम कुठे? बलमारे काय झालं? तू एवढं घाईत का आलायस? काय झालं बलमा दादा? सत्यादाजी ठीक आहेत ना? तू फक्त वाघमारे मॅडम कुठे मला सांग फक्त. अरे पण काय झालं ते तरी सांग. तुला मी सगळं सांगतो नंतर. मला फक्त आता वाघमारे मॅडम कुठे तेवढं सांग. पण झालं काय एवढं? सत्यदादाचं काय कमी जास्त झालंय का? ए लिंबू, सत्याला एवढं तरी काय झालं का नाही? उभा आडवा चिरीन तुला. तू तोंड मिटून का बस. आमरे कुठे सांग की. अरे तेच आम्हाला पण माहित नाही. तिचा फोन पण लागत नाहीये. फोन पे लागणं झालाय. कुठे गेलेत त्या? अहो सोनंदा काकी, अहो मंजूताई बघा देवीला साकडं घालते मंदिरात. आमरे, अगं अगं काय करते मंजू? आई तिला ना नक्कीच अपराधी वाटत असणार आहे बघ. बलमा दादा आपल्याला लवकरात लवकर जाऊन दीदीला थांबवलं पाहिजे रे. आमरे एक काम करू, आपण त्यांना थांबू. कारण त्यांचं आता हॉस्पिटलमध्ये जाणं लय महत्वाचं आहे. चल लोक. चल आमरे. मेहुणीबाई आता तुम्ही किती बी नवस करा, सत्याच्या नावानं तुम्हाला बांगड्या फोडाव्याच लागतील. हे फिक्स आहे. मंजू दिदे, मंजू अगं अगं का स्वतःला त्रास करून घेतेस एवढा? हा थांब पोरी. मंजू हो वाघमारे मॅडम, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही बलमा, माझ्याकडनं जो अपराध घडलाय त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी. आणि मी जे काय करते ते सत्यासाठी करते, त्याच्या जीवासाठी करते. अहो मग त्याचा जीव वाचावा असं वाटत असेल तर तिकडे चला हॉस्पिटलमध्ये. काय करू हॉस्पिटलमध्ये येऊन? कारण सत्य बेसुद्धा अवस्थेत असलं तरी फक्त तुमचंच नाव घेतोय. तुम्हाला बघायचंय त्याला. फक्त हे काम पूर्ण करायला जाऊ. देवी आईला हाक ऐकली माझी. मला माझं प्रायश्चित पूर्ण करायलाच हवं. अहो वाघमारे मॅडम, तिकडे सत्य तुमची वाट बघतोय. होय, पण मी हे सगळं सत्यासाठी करते. मृत्यू समोर तो जिंकला पाहिजे. तसं नाही झालं ना, मी कायमची हरेन. मंजू अगं का हट्टाला पेटलीस ग? थांबवाय सगळ्यांना. चल आमच्या बरोबर. दीदे हा ग ऐक ना ग. नाही आई, जोपर्यंत प्रायश्चित्त पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नाही येणार. आणि तुम्हा सगळ्यांना देवी आईची शपथ आहे, कोणी नाही अडवायचं मला. जाय तू. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा, तू भवानी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. आदिमाया पुढे जाई, पावनव झाला धाव घेई. हे दुःख जाई, सुख येई.
पोरी, देवी तुझी वाट बघतीया. तुझी हाक तिच्या कानापाशी पोहोचायला तुला चालावंच लागेल, गाभाऱ्यामध्ये जावंच लागेल. सत्या, हे बघ, हिम्मत हरू नकोस. मंजू नक्की येईल आणि तुझ्यासाठी येईल. हे बघ, तुझं प्रेमच तुला वाचवणार आहे. थोडा धीर धर सत्या, हिम्मत हरू नकोस. येईल मंजू, नक्की येईल. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. आदि माया पुढे जाई, पावनव झाला धाव घेई. हे दुःख जाई, सुख येई. पाया पडतो मी माझे आई. हे सुरवर ईश्वर वर दे करू तुझी वारी. तुम तुमले त्रिलोकी माफ कर देवी. सुरवर ईश्वर वर दे करू तुझी वारी. तुम तुमले त्रिलोकी नाम तुझे नारी. सारी माया तुझी, अंबे कृपा करी. मंजू, तिथे मंजू आहे पोरी. तिने काय होतं तुला? मंजू, अगं अगं काय झालं तुला? मंजू, डोळे उघड ग पोरी. हे बाळा मंजू. तिथे उठलं ग. तिथे हे पोरी. तिथे हे मंजू, मंजू. हे बाळा. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. अंबे कृपा करी. Amore, amore.